नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो. जवाहरलाल नवोदय विश्वविद्यालय सिलेक्शन टेस्ट 2026-27 या संदर्भात फॉर्म निघालेले आहेत. बघा तर मित्रांनो, हा फॉर्म कोण भरू शकते, याची पात्रता काय आहे, यांची वयाची अट काय आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि यांची सिलेक्शनची टेस्ट कधी होणार आहे आणि लास्ट डेट फॉर्म भरायची काय आहे, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पूर्ण जानकारी प्रोव्हाइड होणार आहे. आणखी जर तुम्हाला काही क्वेश्चन प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्स मध्ये आम्ही नक्की उत्तर देऊ. आमच्या कमेंट बॉक्स मध्ये व्हिडिओच्या लेक्चरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नक्की सिरीज प्रोव्हाइड करू. बघा तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहे आज सर्वात अगोदर जे विद्यार्थी इच्छुक असतील फॉर्म भरासाठी त्यांनी फॉर्म भरू शकता आणि जे विद्यार्थी इच्छुक किंवा गरजेचे असतील त्यांनी हा व्हिडिओ शेअर करू शकता. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि जे पालक विद्यार्थी मित्रांनो असतील त्यांना पण नक्की शेअर करा, कारण त्यांचे पण फायदा झालेला पाहिजे. बघा तर ही संधी दुबारा कधी येणार नाही आहे. नवोदय विश्वविद्यालय सिलेक्शन टेस्ट आज आपण या व्हिडिओच्या लेक्चरातून बघणार आहोत. बघा तर जवाहरलाल नवोदय विद्यालय यांच्यामध्ये सिलेक्शन कोण होऊ शकते, तर जवाहरलाल नवोदय विश्वविद्यालय यांच्यामध्ये जे विद्यार्थी पास होतील, जे विद्यार्थी मेरिट मध्ये बसतील, तेच विद्यार्थी ह्या विद्यालयामध्ये पास या विद्यालयामध्ये जाऊ शकतात. आणि ही अशी एक्झाम आहे की जो विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये आला तर त्या विद्यार्थ्यांना 6वी पासून तर 12वी पर्यंत मोफत सीबीएसई पॅटर्न नुसार तुमच्या मुलांना शिकवलं जाणार आहे. अशी ही टेस्ट आहे आणि त्यानंतर हे एक सेंट्रल गव्हर्नमेंटने काढलेलं जागा आहे आणि असं मोका तुम्हाला बार बार भेटणार नाही आहे. चला तर पालकांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. यांच्या कोण देऊ शकतो, ही एक्झाम कोण देऊ शकतो आणि यांची पात्रता काय आहे, यांची पात्रता काय आहे, तर ही एक्झाम सर्वात अगोदर आपण बघू. जवाहरलाल नवोदय विश्वविद्यालय यांच्यामध्ये कोण जाऊ शकतो, तर जो विद्यार्थी एक्झाम सिलेक्ट होईल, मेरिट मध्ये बसेल, तोच विद्यार्थी या विश्वविद्यालयामध्ये जाऊ नवोदय विद्यालयामध्ये जाऊ शकतो. बघा तर सर्वात अगोदर ही एक्झाम कोण देऊ शकतो, हा प्रश्न आपल्याला आहे. तर ही एक्झाम कोण देऊ शकतो आणि मेन म्हणलं तर यांची पात्रता काय आहे, तर यांची पात्रता जी आहे, जो विद्यार्थी 5वी मध्ये असेल, तोच मुलगा हा एक्झाम देऊ शकतो. आणि त्यांची जी वयाची अट असते, सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक नोटीस काढलं आणि त्या सेंट्रल गव्हर्नमेंटने त्या नोटीस मध्ये सांगितलेले आहे की या जो एज असू शकते, जे विद्यार्थ्यांची वयाची वयोगट असू शकते, ते म्हणजे जो मुलगा तुमच्या 1/5/2015 ते 31/7/2017 विद्यार्थ्यांचा जन्म या दरम्यान असावा. जर विद्यार्थी या तारखेला जन्मलेला असेल तर विद्यार्थी नक्की हा फॉर्म भरू शकतो आणि यांच्या माध्यमातून तुम्हाला जवाहरलाल नवोदय सिलेक्शन टेस्ट 2026-27 आणि हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला नीट भरायचा आहे. हा फॉर्म मध्ये गलती झालेली नाही पाहिजे आणि या फॉर्म मध्ये गलती जर तुमची एकाची पण झाली तर हा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. म्हणून हा फॉर्म नीट भरावं. सायबर कॅफे मध्ये जायचं, तिथं म्हणायचं हा फॉर्म भरून द्या, तिथं बसायचं आणि हा फॉर्म आपल्या समोर नक्की एक एक अक्षर बघून भरायचे असते. आणि हा एकदा फॉर्म भरल्यानंतर रिजेक्ट जर झालं तुम्हाला एक्झाम मध्ये पण बसता येणार नाही. आणि सर्वात मेन मुद्दा आहे, ह्या एक्झामची लास्ट डेट काय आहे, बरोबर आहे. तर ह्या एक्झामची लास्ट डेट सांगत आहे तुम्हाला 31 जुलै, फक्त 31 जुलै 2026 पर्यंत. आता फक्त तुमच्याकडे 31 जुलै
2026 हे फॉर्म भरायची लास्ट डेट आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पण फॉर्म भरला नसेल त्यांनी लवकरात लवकर जावे सायबर कॅफे मध्ये आणि हा फॉर्म नीट भरावे. कारण फक्त तुमच्याकडे 20 दिवस राहिलेले आहेत. बघा मित्रांनो, 20 दिवस 20 दिवस राहिलेले आहेत. लवकरात लवकर जा आणि फॉर्म भरून या. आणि या फॉर्म मध्ये कोणती गलती झालेली नाही पाहिजे. बघा, सर्वात अगोदर ही एक्झाम कोण देऊ शकतो? तर यांचे फॉर्म भरल्यानंतर हे विद्यार्थी देऊ शकतात. पण ह्या एक्झामसाठी मेन सिलेबस काय असते, कसं असते हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आणि तुम्ही न जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांना नक्की शेअर करा. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या व्हिडिओच्या लेक्चरातून नक्की शेअर करा जास्तीत जास्त. आणि बघा मित्रांनो, हा फॉर्म भरून झाल्यानंतर एक्झाम झाल्यानंतर जे मेरिट लिस्ट मध्ये येतील ते विद्यार्थी कुठे जातील तर त्यांना भेटणार आहे सीबीएसई पॅटर्न, ते पण फ्री मध्ये एज्युकेशन त्यांना भेटणार आहे. आणि हा असं बार बार मोका येत नाही, तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे. आणि मेन उद्देश हाच आहे की यांची तयारी कशी करायची आणि कशी नाही. बघा, तर आमच्या रितेश ट्युशन क्लासेसच्या माध्यमातून ऑफलाईन बॅचेस ओपन झालेले आहेत. त्यांच्यामध्ये तुम्हाला नवोदय विश्वविद्यालयाची तयारी पूर्ण स्पष्टपणे करून दिलं जाते. फी जास्त नाही आहे, ते पण मंथली फीस फक्त तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काहीच फी नाही आहे, ते पण मंथली फीस आहे आमच्याकडून तुम्हाला 300 रुपये. ह्या एक्झामसाठी फक्त 300 रुपये. बघा मित्रांनो, नवोदयची एक्झाम अशी आहे की हे एक्झाम मेरिट लिस्ट झाल्यानंतर त्यांना स्पोर्टमध्ये किंवा मोठमोठ्या स्पर्धा परीक्षामध्ये त्यांना हे विद्यार्थी नक्की सिलेक्ट होऊ शकतात. म्हणून पालकांनो, हा मोका सोडू नका, कारण हा मोका बार येत नाही. बघा, तर सर्वात अगोदर ज्या विद्यार्थ्यांना आमच्या बॅच मध्ये जोडायचे असेल त्यांनी आम्हाला या नंबरवर कॉल करू शकता, तो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला जाईल. आमची क्लासेस चालू आहेत ऑफलाईन. ऑफलाईनच्या माध्यमातून खात इथे गाव आहे, त्या खात गावामध्ये आमची ऑनलाईन बॅचेस चालू आहेत. मौदा तालुका, जिल्हा नागपूर आणि महाराष्ट्र या स्टेट मध्ये हे क्लासेस ओपन आहेत. जे विद्यार्थी जवळात जवळ असतील त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या आणि आम्ही तुम्हाला देत आहे हा नंबर, आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. ज्या बॅच मध्ये जोडायचे असेल त्यांनी या नंबरवर कॉल करू शकता. एट 8080472307 या नंबरवर कॉल करू शकता. बघा मित्रांनो, ही बॅच निर्माण झालेली आहे फ्युचर ऑफिसर बॅच मधून. आणि जे भविष्यामध्ये काही करणार विद्यार्थी आहेत, फ्युचर मध्ये काही करणारे विद्यार्थी असतील तर नक्की या बॅच मध्ये जॉईन व्हाच. कारण ह्या एक्झाम मध्ये कोणते क्वेश्चन येणार आहेत, कसे येणार आहेत हे आम्हाला चांगला अनुभव आहे. आणि विद्यार्थ्यांच्या फक्त 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 4 महिने ते 4.5 महिने बाकी आहेत. तर या 4 ते 4.5 महिन्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांची तयारी भरपूर मात्रामध्ये करून देऊ. जितकं आमच्याकडून जमेल तितकं आम्ही करून देऊ. धन्यवाद पालकांनो आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आम्हाला तुम्हाला समजलं असेल असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला, हाच नाही तर आमच्या ऑफलाईन बॅचेस मध्ये तुम्हाला स्कॉलरशिप वर्ग चौथा स्कॉलरशिप वर्ग चौथा स्कॉलरशिप वर्ग चौथा आणि वर्ग 8वा आणि वर्ग 7वा
आणि वर्ग 8वा, वर्ग 4था यांच्यामध्ये असते स्कॉलरशिप, वर्ग 7वा यांच्यामध्ये पण असते स्कॉलरशिप, वर्ग 8वा यांच्यामध्ये असते शिशु आपलं NMM ची एक्झाम. एक्झाम आणि यांचे जर बॅचेस आमच्याकडे चालू आहेत आणि यांचे फॉर्म भरायची डेट यायची आहे आणि हे फॉर्म भरायची डेट आली तर आमच्या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला नक्की प्रोव्हाइड होतील. तरी पण जे विद्यार्थी तयारी करायचं असेल त्यांनी जिद्द पकडा की मला ह्या वर्षी एक्झाम क्रॅक करायचीच आहे. समजलं का? हा मौका बार बार येत नाही.